श्री स्वामी समर्थ. काळभैरव आणि बटुक भैरव यांच्या पूजा साधनेमध्ये नेमका फरक काय हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपल्याला माहीतच आहे, काळभैरव आणि बटुक भैरव हे दोन्ही भगवान शंकराचीच दोन रूपे आहेत. तरीही यात बराच फरक आपल्याला आढळून येतो. त्याचे कारण असे आहे की वेगवेगळ्या कार्यासाठी भगवान शंकराने निर्माण केलेले आपले रुद्ररूप हे वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध झाले. भगवान शिवाच्या क्रोधातून भैरवांची निर्मिती झाली असली तरीही हा क्रोध वेगवेगळा स्वभाव दर्शवतो. जसे की ब्रह्मदेवाचा अपमान सहन न झाल्यामुळे रौद्र क्रोध निर्माण होऊन भगवान शंकराने काळभैरवाची निर्मिती केली, तर देवांवर आलेल्या आपाद नावाच्या राक्षसरूपी संकटावर सात्विक क्रोध येऊन शंकराने बटुक भैरवाची निर्मिती केली. त्यामुळे दोन्ही भैरवाच्या स्वभावात खूप फरक आढळतो आणि तोच फरक त्यांच्यातल्या पूजा पद्धती, साधना मार्ग वेगळे करतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की 64 भैरव हे भगवान शिवाच्या 64 प्रकारच्या वेगवेगळ्या क्रोधांचे प्रतिनिधित्व करतात. काळभैरवाबद्दल आणि त्यांच्या पूजा पद्धतीबद्दल आपण अनेक व्हिडिओमधून जाणून घेतले आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर अवश्य बघा. या व्हिडिओमध्ये आपण बटुक भैरवाबद्दल जाणून घेऊ आणि सोबतच काळभैरव आणि बटुक भैरव यांच्या स्वभाव, पूजा पद्धती, साधना यामध्ये असलेला फरक जाणून घेऊ. भगवान बटुक भैरव हे भगवान शिवांचे अत्यंत सौम्य आणि बालस्वरूप मानले जातात. तंत्रशास्त्र आणि भक्तिमार्गात त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. बटुक या शब्दाचा अर्थ बालक असा होतो. बटुक भैरव हे शिवांचे 5वे अवतार मानले जातात. ते दिसायला अतिशय तेजस्वी, सुंदर आणि निरागस बालकासारखे असतात. काळभैरवाप्रमाणेच त्यांचे पण वाहन कुत्रा म्हणजेच श्वान आहे. त्यामुळे भैरव भक्तांमध्ये कुत्र्यांना खाऊ घालणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. भगवान शंकराने संसाराच्या कल्याणासाठी हे रूप धारण केले असल्यामुळे हे त्यांचे सात्विक आणि सौम्य रूप आहे. ते भक्तांच्या हाकेला लवकर धावून येतात असे मानले जाते. काही धार्मिक ग्रंथांमध्ये बटुक भैरवाची कथा विस्तारून सांगितलेली आहे. प्राचीन काळी आपाद नावाच्या एका महाभयंकर राक्षसाने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि त्यांना अमरत्वाचे वरदान मागितले. पण अमरत्वाचे वरदान देण्यास ब्रह्मदेव असमर्थ असल्यामुळे त्याने कोणत्याही शक्तिशाली देवी देवता, राक्षस, मनुष्य आणि कोणत्याही प्राण्याकडून मला मरण येऊ नये असा वर मागितला. अशा प्रकारे अमरत्व प्राप्त करू शकतो हा विचार करूनच त्याने वर मागितला. या वरदानामुळे तो प्रचंड शक्तिशाली दैत्य स्वतःला अमर समजू लागला आणि स्वर्ग, पृथ्वी, पाताळात हाहाकार माजवून देवी देवता आणि मनुष्यांवर अतोनात अत्याचार करायला लागला. त्याने स्वर्गलोक आणि पृथ्वीलोकावर आक्रमण केले. त्याने सर्व देवांना पराभूत करून स्वर्गातून हाकलून दिले आणि ऋषीमुनींच्या यज्ञात अडथळे आणण्यास सुरुवात केली. आपाद राक्षसाच्या अत्याचारामुळे त्रस्त झालेले सर्व देव एकत्र आले आणि ते भगवान शंकरांकडे मदतीसाठी गेले. देवांनी शिवाला प्रार्थना केली की हे महादेव, या आपाद राक्षसापासून आमचे रक्षण करा, कारण तो आमच्या शक्तीच्या पलीकडे आहे. देवांचे दुःख ऐकून भगवान शिवांना क्रोध अनावर झाला, पण त्यांना ब्रह्मदेवाने दिलेल्या वराचाही मान राखणे होते. त्यामुळे भगवान शंकराने आपली जटा आपटून त्यातून एका बालकाची निर्मिती केली, तेच बटुक भैरव. लहान मुलांचा उल्लेख राक्षसाने वर मागताना केला नव्हता. बहुधा तो आपल्या शक्तीपुढे त्यांना तुच्छ समजत असावा आणि याच गोष्टीच्या आधारावर भगवान शंकरांनी आपले बटुक भैरव हा रुद्र अवतार घेतला असावा. हे बालक दिसायला 5 वर्षांच्या मुलाप्रमाणे निरागस पण प्रचंड ऊर्जेने भरलेले होते. जेव्हा आपाद राक्षसाने या लहान बालकाला पाहिले तेव्हा त्याने तुच्छतेने त्यांचा अपमान केला. मात्र बटुक भैरवांनी क्षणार्धात आपले विराट रूप धारण केले आणि आपाद राक्षसाचा वध केला. त्यांनी देवांवर आलेले हे मोठे संकट दूर केले, म्हणूनच त्यांना आपाद उद्धारक असे नाव मिळाले. राक्षसाचा वध केल्यानंतर भगवान शिवाने बटुक भैरवांना आशीर्वाद दिला की कलियुगात तुझी पूजा बालरूपात केली जाईल. जो भक्त तुझी मनापासून सेवा करेल त्याचे सर्व प्रकारचे शत्रू, रोग आणि दारिद्र्य तू नष्ट करशील. तू भक्तांसाठी कल्पवृक्षाप्रमाणे असशील. बऱ्याच जणांना हा प्रश्न निर्माण होतो की बटुक भैरवाचे वाहन कुत्रा कसे, तर आपाद राक्षसामुळे धर्माची खूप मोठी हानी झाली होती आणि बटुक भैरव हे भगवान शिवाचे तेजस्वी बालरूप धर्माची स्थापना करायला निर्माण झाले होते. तेव्हापासूनच धर्माने श्वान म्हणजेच कुत्रा होऊन त्यांचे वाहन बनून त्यांची मदत केली. तेव्हापासूनच बटुक भैरवासोबत श्वानाची पूजा केली जाते. काळभैरव आणि बटुक भैरव हे शिवाचे एकच रूप असूनही त्यांच्यात बराच फरक आपल्याला आढळतो आणि त्यामुळे त्यांच्या पूजा पद्धती, साधना मार्गामध्ये फरक येतो. जसे बटुक भैरव हे भैरवांचे सुंदर आणि तेजस्वी असे बालस्वरूप आहे,
त्यामुळे हे अत्यंत सौम्य, सात्विक आणि दयाळू समजले जातात. तर काळभैरव हे भैरवांचे उग्र आणि भयांकारी दिसणारे रौद्र स्वरूप आहे. त्यामुळे उग्र, तामसिक आणि न्यायप्रिय समजले जातात. बटुक भैरवांची साधना ही भक्तिमार्गाने कोणीही करू शकते, तर काळभैरवांची साधना ही शिस्त आणि नियमांनी बांधली असते. बटुक भैरव हे भगवान शिवाचे बालस्वरूप भैरवरूप असल्यामुळे ते अत्यंत प्रसन्नचित्त आहे आणि म्हणूनच त्यांच्या साधनेत भीती नसते, फक्त प्रेम आणि वात्सल्य असते. पण काळभैरवाचे असे नाही, कारण काळभैरव यांना स्वामी किंवा रक्षक मानले जाते. त्यांच्या साधनेत शिस्त आणि पावित्र्य पाळणे अत्यंत कडक असते. यामुळे छोट्या छोट्या फरकाने पुढे काळभैरव आणि बटुक भैरव यांच्यामधील पूजा पद्धती, साधना मार्ग थोडे वेगळे आहेत. बटुक भैरव हे शिवांचे अत्यंत सौम्य आणि कृपाळू रूप मानले जातात. त्यांची साधना विशेषतः संकटातून मुक्त होण्यासाठी, शत्रुबाधा दूर करण्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी केली जाते. काळभैरव आणि बटुक भैरव हे दोन्ही रूपे भगवान शंकरांचीच असल्यामुळे आणि जरी यांची पूजा पद्धती किंवा साधना मार्ग थोडे भिन्न असल्यामुळे आपण नेमकी कोणत्या भैरवाची साधना करायची हा प्रश्न आपल्याला पडू नये. कारण आपण कोणत्याही कार्यासाठी जरी दोन्हीपैकी कोणत्याही भैरवाची साधना करत असाल तरी आपल्याला त्याचे यथोचित फळ हे मिळतेच. तरीही मला वाटते, जर तुम्ही गृहस्थाश्रमी असाल, कुटुंबात सुखशांती हवी असेल आणि लहान मुलांचे आरोग्य जपायचे असेल तर बटुक भैरव साधना सर्वोत्तम आहे. ही साधना करणे सोपे आणि सुरक्षित आहे. जर तुमच्यावर खूप मोठे संकट असेल, शत्रूचा प्रचंड त्रास असेल किंवा आध्यात्मिक मार्गात म्हणजेच तंत्र मार्गात प्रगती करायची असेल तर काळभैरव साधना तुम्ही करू शकता. मात्र ही साधना करताना मानसिक बळ जास्त लागते. लक्षात ठेवा, काळभैरव हे अनुशासन म्हणजेच डिसिप्लिन शिकवतात, तर बटुक भैरव निरागस भक्ती म्हणजे इनोसेन्स शिकवतात. दोन्ही मार्ग आपल्याला अंतिमतः भगवान शंकरांच्या चरणांपर्यंतच नेतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका.